नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 24, 25 आणि 26 मे या 3 दिवसाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, काही कारणास्तव आपण व्हिडिओ अपलोड केलेले नव्हते, तर या 2 दिवसांमध्ये आपण ते सर्व व्हिडिओ कव्हर करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण भारतीय कोण ठरली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे काम्या कार्तिकेयन। मे 2024 मध्ये काम्या कार्तिकेयन 16व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण भारतीय ठरली आहे। ती जगातील सर्वोच्च शिखर सर करणारी सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक ठरली। नौदल अधिकाऱ्याची मुलगी काम्या मुंबईच्या नेव्ही चिल्ड्रन स्कूलमध्ये 12वीची विद्यार्थिनी आहे। काम्या आणि तिचे वडील CDRS कार्तिकेयन यांनी माउंट एव्हरेस्ट यशस्वीपणे सर केले आहे। तर बघा, माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण भारतीय ठरली आहे काम्या कार्तिकेयन। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये शॉर्टपुटमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे सचिन खिलारी। तर विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे। तर बघा, सचिन खिलारीने जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये शॉर्टपुटमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे। जपानमधील कोबे येथे झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या शॉर्टपुटमध्ये भारताच्या सचिन सर्जेराव खिलारीने सुवर्ण पदक पटकावले। जागतिक चॅम्पियनशिपमध्ये आपले विजेतेपद राखण्यासाठी त्याने F46 प्रकारात 16.30 मीटर फेक करून नवीन आशियाई विक्रमही प्रस्थापित केला आहे। तसेच भारतीय खेळाडू धरमबीरने पुरुषांच्या क्लब थ्रोमध्ये कांस्य पदक मिळवले। त्याच्या 33.31 मीटरच्या अंतिम फेकने केवळ कांस्य पदकच मिळवले नाही, तर F51 प्रकारात नवीन आशियाई विक्रमही नोंदवला आहे। तसेच मरियप्पन थांगावेलने जागतिक पॅरा ॲथलेटिक्समध्ये पुरुषांच्या T63 उंच उडी स्पर्धेत 1.88 मीटर उडी मारून पहिले सुवर्ण पदक जिंकले आहे। नेक्स्ट आहे, नुकताच 2024चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर आहे जेनी येरपेनबेक। जेनी येरपेनबेकने 2024चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकला आहे। जर्मन लेखिका जेनी येरपेनबेक आणि अनुवादक मायकेल हाफमन यांना पूर्व जर्मनीच्या अस्तित्वाच्या शेवटच्या वर्षांमध्ये गोंधळलेल्या प्रेम प्रकरणाची कथा कैरोस यासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळाले। आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जगभरातील काल्पनिक कथांना मान्यता देते ज्यांचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले गेले आहे आणि UK किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झाले आहे। तर 5,000 युरो म्हणजे $64,000 पारितोषिक रक्कम लेखक आणि अनुवादक यांच्यात समान रीतीने विभागून देण्यात आली आहे। तर बघा, 2024चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जेनी येरपेनबेक यांना देण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच भारतातील कोणत्या विमानतळाने शून्य कचरा ते लँडफिल दर्जा प्राप्त केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तिरुअनंतपुरम विमानतळ। मे 2024 मध्ये केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळाला भारतीय उद्योग महासंघ सेंटर ऑफ एक्सलन्सद्वारे झिरो वेस्ट टू लँडफिल सन्मान प्रदान करण्यात आला। लँडफिल्समधून 99.50% कचरा वळवून ही मान्यता मिळवणारे हे भारतातील पहिले विमानतळ ठरले आहे। नेक्स्ट आहे, लेट्स मूव्ह इंडिया मोहीम कोणी सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने। मे 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना साजरे करण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यासाठी लेट्स मूव्ह इंडिया मोहीम सुरू केली आहे। पॅरिसमध्ये होणाऱ्या आगामी ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा आनंद साजरा करण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यासाठी हा एक उपक्रम आहे। सोशल मीडियावरील डिजिटल चॅलेंजद्वारे देशभरातील लोकांना या चळवळीत सामील होण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे। 23 जून रोजी होणाऱ्या ऑलिम्पिक दिनाच्या अनुषंगाने प्रादेशिक शालेय उपक्रमांच्या मालिकेत तरुण भाग घेऊ शकतात। IOC भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा आणि IOC ॲथलीट्स कमिशनचे सदस्य यांच्यासोबत सामील झाले आहे आणि एकत्रितपणे ते ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रमाचा भाग म्हणून देशभरातील शाळांना चळवळीत सामील होण्यासाठी आमंत्रण देत आहेत। नेक्स्ट आहे, AFC महिला आशिया चषक 2026चे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया। आशियाई फुटबॉल महासंघाने 2026 आणि 2029 महिला आशियाई कपच्या यजमानांची घोषणा केली आहे। 2026 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि 2029 मध्ये उझबेकिस्तानमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जाईल।
2006 नंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यांदा यजमानपद भूषवले आणि उझबेकिस्तान हा कार्यक्रम आयोजित करणारा पहिला मध्य आशियाई राष्ट्र बनला आहे. AFCचे अध्यक्ष आहेत शेख सलमान. आशियाई फुटबॉल महासंघ ही आशिया खंडातील फुटबॉलची प्रशासकीय संस्था आहे. तर AFCची स्थापना 1954 मध्ये झाली. मुख्यालय आहे मलेशिया येथील क्वालालंपूर या ठिकाणी. नेक्स्ट आहे अलीकडेच केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे सदस्य कोण बनले आहेत? तर याचे उत्तर आहे रमेश बाबू व्ही. मे 2024 मध्ये केंद्रीय विद्युत नियामक आयोगाने रमेश बाबू व्ही यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री राजकुमार सिंह यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. रमेश बाबू व्ही यांची 2020 पासून नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये संचालक म्हणून कार्य केलेले आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच भारत आणि UK यांच्यातील दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यगटाची 16वी बैठक कोठे झाली? तर याचे उत्तर आहे नवी दिल्ली. 21 मे 2024 रोजी नवी दिल्ली येथे भारत आणि UK यांच्यातील दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यगटाची 16वी बैठक झाली. या बैठकीचे नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयातील दहशतवाद विरोधी सहसचिव KD डेवल आणि युनायटेड किंगडम सरकारच्या आशिया आणि ओशिनियासाठी काउंटर टेररिझम नेटवर्कचे प्रमुख क्रिस फेल्टन यांनी केले. या भेटीत सर्वसमावेशक आणि शाश्वत पद्धतीने दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्याच्या गरजेवर दोन्ही देशांनी भर दिला. भारत आणि UK यांच्यातील दहशतवाद विरोधी 17वी संयुक्त कार्यगटाची बैठक UK मध्ये होणार आहे. नेक्स्ट आहे पहिल्या आशियाई रिले चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर याचे उत्तर आहे 3. 20 आणि 21 मे 2024 रोजी बँकॉक थायलंड येथे पहिली आशियाई रिले चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली. भारतीय ॲथलेटिक्स संघाने पहिल्या आशियाई रिले स्पर्धेत 1 सुवर्ण आणि 2 रौप्य अशी 3 पदके जिंकली आहेत. भारताच्या मिश्र रिले संघाने 400 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. मोहम्मद अजमल, ज्योतिका श्रीदांडी, अमोज जेकब आणि सुभा व्यंकटेशन यांच्या भारतीय संघाने 3 मिनिटे 14.1 सेकंदाच्या नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकले आहे. नेक्स्ट आहे भारतीय वन्यजीव संस्थेच्या मते भारतातील कोणत्या राज्यात गंगा नदीतील डॉल्फिनची सर्वाधिक संख्या आहे? तर याचे उत्तर आहे उत्तर प्रदेश. मे 2024 मध्ये जारी करण्यात आलेल्या वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या ताज्या अहवालानुसार गंगा नदीच्या पात्रात 4000हून अधिक डॉल्फिन सापडले आहेत. गंगा डॉल्फिनची 2000 पेक्षा जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेश या राज्यात आढळते. उत्तर प्रदेशातील चंबळ नदीत प्रामुख्याने डॉल्फिन आढळतात. नेक्स्ट आहे टोकियो विद्यापीठाने जगातील सर्वोच्च वेधशाळेचे उद्घाटन कोणत्या देशात केले आहे? तर चिली या देशामध्ये केलेले आहे. मे 2024 मध्ये टोकियो विद्यापीठाने चिलीच्या अँटोपागस्ता प्रदेशात अटाकामा वेधशाळेचे उद्घाटन केले आहे. हे समुद्रसपाटीपासून 5640 मीटर उंचीवर अँटोपागस्ता प्रदेशातील सेरो चंजटोरच्या शिखरावर बांधले गेले आहे. जगातील सर्वात उंच वेधशाळा म्हणून याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सन्मानित करण्यात आले आहे. TAO मध्ये 6.5 मीटर ऑप्टिकल इन्फ्रारेड टेलिस्कोप देखील आहे. प्रगत तंत्रज्ञानाद्वारे गडद ऊर्जा आणि आदिम ताऱ्यांसारख्या वैश्विक रहस्यांचा शोध घेणे हे याचे ध्येय आहे. नेक्स्ट आहे IWF जागतिक युवा चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणी सुवर्णपदक जिंकले? तर याचे उत्तर आहे प्रीतिस्मिता भोई. प्रीतिस्मिता भोईने वर्ल्ड यूथ सी-शिपमध्ये क्लीन आणि जर्कचा विक्रम मोडीत काढला. भारतीय वेटलिफ्टर प्रीतिस्मिता भोई हिने महिलांच्या 40 किलो वजनी गटात युवा क्लीन अँड जर्क विश्वविक्रम मोडीत काढत IWF जागतिक युवा चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. क्लीन अँड जर्क विश्वविक्रमासह विजेतेपद जिंकणारी प्रीतिस्मिता भोई ही भारताची पहिली लिफ्टर ठरली आहे. लिमा पेरू येथे झालेल्या जागतिक युवा चॅम्पियनशिपमध्ये तिने महिलांच्या 40 किलो वजनी गटात विजेतेपद पटकावले. प्रीतिस्मिता भोई हे ओडिशा राज्याचे आहे बघा. प्रीतिस्मिताने स्नॅचमध्ये 57 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 76 किलो वजन उचलले. 5 वर्षांपूर्वीच्या 75 किलो वजनाच्या जागतिक विक्रमापेक्षा हे 1 किलो जास्त आहे. तिने एकूण 133 किलो वजनासह महिलांच्या 40 किलो वजनाचा मुकुट जिंकला. तिने स्नॅच, क्लीन आणि जर्क आणि एकूण कामगिरीसाठी 3 सुवर्ण पदके जिंकली आहेत. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या भारतीय वंशाच्या प्राध्यापकाला खगोलशास्त्रातील प्रतिष्ठित शॉ पुरस्कार मिळाला आहे? तर याचे उत्तर आहे श्रीनिवास R. कुलकर्णी.
भारतीय वंशाचे खगोलशास्त्रज्ञ प्रोफेसर श्रीनिवास आर कुलकर्णी यांना अमेरिकेतर्फे प्रतिष्ठित शॉ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। प्राध्यापक कुलकर्णी यांनी मिलीसेकंद पल्सर, गॅमा किरण स्फोट, सुपरनोव्हा आणि इतर खगोलीय पिंडांचा शोध लावला आहे। कुलकर्णी हे कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे भौतिकशास्त्र, गणित आणि खगोलशास्त्र विभागाचे प्राध्यापक आहेत। श्रीनिवास आर कुलकर्णी यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून 1978 मध्ये MS आणि 1983 मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठातून PhD केली आहे। ते 2006 ते 2018 पर्यंत कॅलटेक ऑप्टिकल ऑब्झर्वेटरीचे संचालक होते। अमेरिकन शास्त्रज्ञ स्वे ले थेन आणि स्टुअर्ट आर्किन यांना जीवशास्त्र आणि वैद्यक क्षेत्रातील शॉ पुरस्कार देण्यात येणार आहे। तसेच शास्त्रज्ञ पीटर सरनाक यांना गणित विज्ञानातील शॉ पारितोषिक देण्यात येणार आहे। शॉ पारितोषिक खगोलशास्त्र, जीवशास्त्र आणि वैद्यकशास्त्र आणि गणितीय विज्ञान या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो। नेक्स्ट आहे नेपाळी शेर्पा कामिरिता यांनी विक्रमी किती वेळा एव्हरेस्टची चढाई पूर्ण केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 30 वेळा। 21 मे 2024 रोजी नेपाळी गिर्यारोहक कामिरिता यांनी 30 वर्षात 30व्यांदा जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले आहे। असे करणारा तो जगातील एकमेव गिर्यारोहक ठरला। त्यांनी 10 दिवसात 2दा एव्हरेस्टचे शिखर गाठले आहे। यापूर्वी कामिरिताने 12 मे 2024 रोजी हे शिखर गाठले होते। नेक्स्ट आहे तिरंदाजी विश्वचषक 2024चा दुसरा टप्पा कोठे सुरू झाला आहे? तर दक्षिण कोरिया या देशामध्ये सुरू झालेला आहे। तिरंदाजी विश्वचषक 2024चा दुसरा टप्पा दक्षिण कोरियातील चेओन येथे सुरू झाला आहे। भारताने गेल्या महिन्यात चीनमधील शांघाय येथे पहिल्या टप्प्यात भाग घेतलेल्या 16 सदस्यीय संघ या ठिकाणी पाठवला आहे। भारतीय संघ पहिल्या टप्प्यात चॅम्पियन संघ म्हणून उदयास आला, ज्यामध्ये 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण 8 पदके आहेत। तिरंदाजी विश्वचषकाच्या कोणत्याही एकाच आवृत्तीत भारताची सर्वोच्च पदतालिका होती। प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा तिसरा टप्पा अंतल्या तुर्की येथे आयोजित केला जाईल, तर अंतिम टप्पा तलास्कस्काला मेक्सिको येथे होईल। नेक्स्ट आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्स मध्ये सामील होणारा 99वा सदस्य कोण बनला आहे? तर स्पेन हा देश बनलेला आहे। मे 2024 मध्ये स्पेन आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 99वा सदस्य बनला आहे। नवी दिल्ली येथे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव अभिषेक सिंग यांच्यासोबत डिबॉसिटरी प्रमुख स्पेनचे राजदूत जोस मारिया रिडाओ डोमिंगझेज यांच्या भेटीदरम्यान स्पेनने आंतरराष्ट्रीय सौर अलायन्स इन्स्ट्रुमेंट ऑफ रॅटिफिकेशन सुपूर्द केले। भारत आणि फ्रान्सने आंतरराष्ट्रीय सौर युतीची कल्पना मांडली होती। नेक्स्ट आहे सायबर सुरक्षा व्यायाम 2024 कोठे आयोजित करण्यात आला? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला। सायबर सुरक्षा व्यायाम 2024 नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला। 20 ते 24 मे 2024 या कालावधीत डिफेन्स सायबर एजन्सीद्वारे मोठ्या प्रमाणावर सायबर सुरक्षा सराव आयोजित करण्यात आला आहे। चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी 22 मे 2024 रोजी सायबर सुरक्षा सराव 2024 मध्ये भाग घेतला होता। सायबर सुरक्षेत गुंतलेल्या सर्व संस्थांच्या सायबर संरक्षण क्षमतेचा आणखी विस्तार करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे। हे विविध लष्करी आणि प्रमुख राष्ट्रीय संघटनांमधील सहभागींमधील सहयोग आणि एकात्मता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते। नेक्स्ट आहे अलीकडेच इंडियन ऑइलने कोणत्या देशाला प्रीमियम इंडियन निर्यात केले आहे? तर श्रीलंका या देशाला केलेले आहे निर्यात। मे 2024 मध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने श्रीलंकेला XP100 ऑक्टेन प्रीमियम इंधनाची पहिली खेप निर्यात केली। हे उत्पादन प्रीमियम हाय एंड वाहनांसाठी तयार केले आहे। XP100 हे इंडियन ऑइलच्या स्वदेशी ऑप्टिमॅक्स तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन देशांतर्गत विकसित केले गेले आहे। अँटिनॉक गुणधर्मासह डिझाइन केलेले ते इंजिन कार्यप्रदर्शन, वेगवान प्रवेग, नितळ चालवण्याची क्षमता आणि सुधारित इंडियन अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी इंजिनियरनी तयार केलेले आहे। फॉर्म्युलेशन उच्च कॉम्प्रेशन रेशो इंजिनमध्ये इंजिन डिपॉझिट आणि उत्सर्जन कमी करते। कमीत कमी देखभाल करताना वाहनांची कार्यक्षमता आणि दीर्घायुष्य अनुकूल करते। हे लक्षणीयरित्या कमी झालेल्या टेलपाईन उत्सर्जनासह पर्यावरणास अनुकूल इंधन देखील आहे। नेक्स्ट आहे भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या राज्यात तेल गळती प्रतिसाद कवायतीचे आयोजन केले? तर याचे योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल। मे 2024 मध्ये भारतीय तटरक्षक दलाने तेल गळती प्रतिसाद क्षमता वाढवण्यासाठी पश्चिम बंगालच्या हल्दिया येथे प्रदूषण प्रतिसाद सेमिनार आणि मॉक ड्रिल आयोजित केले। प्रगत प्रदूषण प्रतिसाद साधने वापरून समन्वय आणि सराव मजबूत करण्यासाठी तेल व्यवस्थापन संस्थांनी
टेबल टॉप व्यायामांमध्ये भाग घेतला होता. नेक्स्ट आहे सागा दावा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर सिक्कीम या राज्यामध्ये साजरा केला जातो. 23 मे 2024 रोजी सिक्कीममध्ये बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सागा दावा हा सण साजरा करण्यात आला. सागा दावा ट्रिपल ब्रेस्ट फेस्टिवल म्हणून ओळखला जातो. दरवर्षी हा उत्सव तिबेटी बौद्ध दिनदर्शिकेतील चौथ्या महिन्याच्या 15व्या दिवशी येतो. तिबेटी भाषेत सागा म्हणजे चौथा आणि दावा म्हणजे महिना. नेक्स्ट आहे प्रतिभा विकासासाठी ATD बेस्ट अवॉर्ड 2024 मध्ये 3रा क्रमांक भारतातील कोणत्या कंपनीला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे NTPC. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या पॉवर युटिलिटी कंपन्यांपैकी एक असलेल्या NTPCने ATD बेस्ट अवॉर्ड 2024 मध्ये जागतिक स्तरावर 3रा क्रमांक मिळवून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. रचना सिंग भाल या CGM म्हणजेच स्ट्रॅटेजिक HR आणि टॅलेंट मॅनेजमेंट आहेत यांनी न्यू ऑर्लिन्स USA येथे आयोजित समारंभात हा पुरस्कार स्वीकारला. असोसिएशन फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट USA द्वारे स्थापित ATD बेस्ट पुरस्कार शिक्षण आणि विकास क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय मान्यतांपैकी एक आहे. NTPC एकमेव PSU आहे जिला गेले 8 वर्षात 7 वेळा हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने पॅलेस्टाईनला अधिकृत मान्यता जाहीर केली? तर नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेन या देशांनी. इस्रायल हमास युद्धादरम्यान नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेनने पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची औपचारिक घोषणा केली आहे. या देशांनी 28 मे 2024 रोजी पॅलेस्टाईनला एक देश म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे संतप्त झालेल्या इस्रायलने या युरोपीय देशांमधून आपले राजदूत परत बोलवण्याची घोषणा केली आहे. पॅलेस्टाईनला जगातील 140हून अधिक देशांनी मान्यता दिली आहे. पण अनेक युरोपीय देश आणि अमेरिकेने पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता दिलेली नाही. यामुळेच पॅलेस्टाईन संयुक्त राष्ट्राचा स्थायी सदस्य होऊ शकला नाही. UN मध्ये पॅलेस्टाईनच्या स्थायी सदस्यत्वाला भारताने पाठिंबा दिला आहे. नेक्स्ट आहे 5 जून 2024 रोजी गंगा आणि तिच्या उपनद्यांना लक्ष्य करून प्लॅस्टिक मुक्त नदी मोहीम किती राज्यांमध्ये सुरू केली जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे 7. प्लॅस्टिक मुक्त नदी मोहिमेची सुरुवात 5 जून 2024 पासून गंगा नदीच्या काठावर होणार आहे. ही मोहीम 7 राज्यांमध्ये गंगा आणि तिच्या उपनद्यांना लक्ष्य करत आहे. ही मोहीम वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा आणि फाउंडेशन फॉर सोशल डेव्हलपमेंट फॉर कम्युनिटीज यांनी संयुक्तपणे आयोजित केली आहे. हे नदीच्या जैवविविधतेवर आणि मानवी आरोग्यावर प्लॅस्टिकच्या प्रभावांबद्दल स्थानिक लोकांना शिक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करते. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने 33% सरकारी कंत्राटी नोकऱ्या महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे कर्नाटक. मे 2024 मध्ये कर्नाटक सरकारने सरकारी कंत्राटी नोकऱ्यांपैकी 33% महिलांसाठी राखीव ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. सरकारी विभागांमध्ये 75,000हून अधिक कर्मचारी सध्या आउटसोर्स कर्मचारी म्हणून काम करत आहेत. सरकार सहसा ग्रुप C आणि ग्रुप D पोस्ट कर्मचारी देण्यासाठी तृतीय पक्षीय एजन्सी नियुक्त करते. आरक्षण धोरण 45 दिवसांपेक्षा जास्त काळ चालणाऱ्या आणि 20 पेक्षा जास्त लोकांना रोजगार देणाऱ्या आउटसोर्सिंग नोकऱ्यांना लागू होईल. सरकारी नियमानुसार आउटसोर्सिंग एजन्सींनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचा तपशील निविदा एजन्सीला देणे आवश्यक आहे. नेक्स्ट आहे भारतीय वंशाच्या तमिळांच्या 200 वर्षांच्या स्मरणार्थ श्री श्री रविशंकर यांना पहिले टपाल तिकीट कोणत्या देशात मिळाले? तर याचे योग्य उत्तर आहे श्रीलंका. मे 2024 मध्ये श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळांच्या 200 वर्षांच्या स्मरणार्थ श्री श्री रविशंकर यांना पहिले टपाल तिकीट मिळाले आहे. हे स्टॅम्प श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळांच्या 200 वर्षांच्या स्मरणार्थ जारी करण्यात आले. अनेक दशकांपासून दुर्लक्षित असलेल्या IoT समुदायाला ओळखणे आणि त्यांचा सन्मान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. श्री श्री रविशंकर हे भारतातील प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु आहेत. नेक्स्ट आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे बाजार भांडवल 21 मे 2024 पर्यंत कितीपर्यंत पोहोचले? तर याचे योग्य उत्तर आहे $5 ट्रिलियन. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे बाजार भांडवल 21 मे 2024 पर्यंत $5 ट्रिलियन टप्पा गाठलेला आहे. विविध क्षेत्रीय निर्देशांक तसेच सकारात्मक आर्थिक निर्देशांकाकडून मिळालेल्या भक्कम समर्थनामुळे प्रोत्साहित झालेल्या भारतीय शेअर बाजारांमध्ये सुरू असलेल्या तेजीचा परिणाम म्हणून हे मानले जाते. एप्रिलच्या सुरुवातीला BSE मार्केट कॅप $4 ट्रिलियन वर पोहोचले होते. अवघ्या 1.5 महिन्यात त्यात अतिरिक्त ट्रिलियनने वाढ झालेली आहे. नेक्स्ट आहे L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसने कोठे एअरबससाठी सिम्युलेशन सेंटर सुरू केले आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे बेंगळुरू. मे 2024 मध्ये L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसने त्याच्या बेंगळुरू कॅम्पसमध्ये एअरबससाठी सिम्युलेशन सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन केले आहे. COEची रचना फ्रान्स, जर्मनी, UK आणि स्पेनमधील त्याच्या व्यावसायिक युनिट्समध्ये एअरबस विमानांच्या स्ट्रक्चरल सिम्युलेशन क्रियाकलापांसाठी अभियांत्रिकी समर्थन प्रदान करण्यासाठी केली गेली आहे. COE सिम्युलेशन सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि कॅम्प्युटेशनल मशिनरीसह सुसज्ज आहे. सर्व एअरबस युरोपियन व्यवसाय युनिट्स आणि विमान कार्यक्रमांमधील प्रक्रियांचे प्रमाणीकरण करणे, कार्यक्षमता सुलभ करणे आणि उत्पादकता वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट आहे भारताच्या सिरम इन्स्टिट्यूटने आफ्रिकन देशांना कोणत्या रोगाची लस पाठवली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे मलेरिया. मे 2024 मध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने R21 मॅट्रिक्स M मलेरिया लसीचा पहिला डोस आफ्रिकन देशांना पाठवला आहे. सुरुवातीचे शिपमेंट येत्या काही दिवसात सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकला पाठवले जाईल. त्यानंतर दक्षिण सुदान आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो सारख्या इतर आफ्रिकन देशांना पाठवले जाईल. नेक्स्ट आहे 200 प्रवासी डब्यांच्या पुरवठ्यासाठी RITESने कोणत्या देशाच्या रेल्वेसोबत करार केला आहे? तर बांगलादेशच्या रेल्वेसोबत केलेला आहे. 20 मे 2024 रोजी 200 ब्रॉडगेज प्रवासी गाड्यांचा पुरवठा करण्यासाठी सरकारी मालकीच्या मालकीच्या RITES लिमिटेडने बांगलादेश रेल्वेसोबत करार केला. भारतीय रेल्वेची निर्यात शाखा RITESने जागतिक स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेद्वारे निधी प्रदान केलेला $111.26 दशलक्ष म्हणजेच 915 कोटी रुपये किमतीचा करार जिंकला आहे. पुरवठ्याव्यतिरिक्त RITES कराराच्या अटी व शर्तीनुसार डिझाईन, स्पेअर पार्ट्सचे समर्थन आणि प्रशिक्षण यामध्ये आपले कौशल्य प्रदान करेल. करारामध्ये 36 महिन्यांच्या कमिशनिंग कालावधीसह पुरवठा समाविष्ट आहे. त्यानंतर 24 महिन्यांचा वॉरंटी कालावधी आहे. नेक्स्ट आहे ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सद्वारे जगातील टॉप 15 अतिश्रीमंतांमध्ये कोणत्या भारतीयाचा समावेश करण्यात आला आहे? तर मुकेश अंबानी आणि गौतम अदानी. मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या दोन भारतीयांचा ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्समध्ये जगातील टॉप 15 अत्यंत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. 2023 मध्ये अल्पविक्रीमुळे अदानीच्या संपत्तीत घट झाली आणि ते टॉप 15 अतिश्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले होते. या यादीतील प्रत्येक व्यक्तीची एकूण संपत्ती $100 अब्ज किंवा त्याहून अधिक आहे. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहेत बर्नार्ड अर्नॉल्ट यांची $220 अब्ज आहे संपत्ती, जेफ बेझोस $207 अब्ज, एलोन मस्क $190 अब्ज. 12व्या क्रमांकावरती आहेत मुकेश अंबानी यांची संपत्ती आहे $110 अब्ज आणि 14व्या क्रमांकावरती आहेत गौतम अदानी यांची $100 अब्ज एवढी संपत्ती आहे. नेक्स्ट आहे अर्टारा 24 ललित कला प्रदर्शन आणि स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली? तर दुबई या ठिकाणी. मे 2024 मध्ये दुबईतील ललित कला क्षेत्रातील उद्योन्मुख स्थानिक कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अर्टारा 24 ललित कला प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दुबईत राहणाऱ्या भारतीयांच्या कलागुणांची ओळख करून त्यांना कलाप्रेमींपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. नेक्स्ट आहे भारतात क्लाउड पब्लिक स्विच्ड टेलिफोन नेटवर्क सह त्यांचे वेबएक्स कॉलिंग सोल्युशन कोणी लॉन्च केले आहे? तर टाटा कम्युनिकेशन्सने लॉन्च केलेले आहे. मे 2024 मध्ये सिस्को आणि टाटा कम्युनिकेशन्सने भारतात क्लाउड पब्लिक स्विच टेलिफोन नेटवर्कसह त्यांचे वेबएक्स कॉलिंग सोल्युशन लॉन्च केले आहे. याचा उद्देश एंटरप्राइजेसना ऑन प्रिमाइसेस फोन सिस्टीममधून ग्लोबल क्लाउड कॉलिंग सिस्टीमकडे जाण्यास मदत करणे आहे. कॉल्स मुंबई विभागातील टाटा कम्युनिकेशन्सच्या डेटा सेंटरद्वारे राऊट केले जातील, ज्यामुळे संस्थांना स्थानिक नियमांचे पालन करण्यास मदत होईल. वेबएक्स कॉलिंग ही एक आधुनिक आणि संपूर्ण व्यवसाय फोन प्रणाली आहे जी जगभरातील 14 दशलक्ष वापरकर्त्यांसह जागतिक स्तरावर उपलब्ध क्लाउड प्लॅटफॉर्मद्वारे एंटरप्राइज ग्रेड कॉलिंग प्रदान करते. नेक्स्ट आहे अलीकडेच शील नागू कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश बनले आहेत? तर मध्य प्रदेश या राज्याचे. मे 2024 मध्ये न्यायमूर्ती शील नागू यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे नवे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रवी मल्लिमात 24 मे 2024 रोजी निवृत्त झाले आहेत, तर त्यांच्या जागी त्यांची शील नागू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. न्यायमूर्ती रवी मल्लिमात हे 14 ऑक्टोबर 2021 रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले होते.
मध्य प्रदेश उच्च न्यायालय जबलपूर या ठिकाणी आहे। नेक्स्ट आहे महिंद्रा फायनान्सेसने CRO म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर महेश राजारामन। मे 2024 मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसने महेश राजाराम यांची कंपनीचे मुख्य जोखीम अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे। त्यांची नियुक्ती ही 21 ऑगस्ट 2024 पासून असणार आहे। ते मल्लिका मित्तलची जागा घेतील। महेश राजारामन येस बँक, HDFC बँक, HSBC बँक आणि ANZ ग्रिडलेज बँक या विविध बँकांशी संबंधित आहेत। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील 5 लाख OBC प्रमाणपत्रे रद्द करण्याचा आदेश जारी केला? तर कलकत्ता या उच्च न्यायालयाने केलेला आहे। मे 2024 मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील 5 लाख OBC प्रमाणपत्रे रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे। ही प्रमाणपत्रे 2010 पासून जारी करण्यात आलेली आहेत। न्यायमूर्ती तपव्रत चक्रवर्ती आणि राजशेखर मंथा यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे। ज्या व्यक्तींनी या प्रमाणपत्रांचा वापर करून आधीच नोकरी मिळवली आहे त्यांना या आदेशाचा फटका बसणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे। न्यायालयाने कायद्याच्या अनुसूची 1 मधून OBC A आणि OBC B या उपवर्गीकृत श्रेणी काढून टाकल्या आहेत। मागासवर्ग आयोगाचे मत आणि सल्ला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कायदा 1993 अंतर्गत राज्य विधानसभेवर बंधनकारक आहेत। नेक्स्ट आहेत अलीकडेच जो बिडन यांच्या कार्यकाळात अमेरिकेने कितवी सब क्रिटिकल अणुचाचणी केली? तर 3री केलेली आहे। मे 2024 मध्ये जो बिडन यांच्या कार्यकाळात अमेरिकेने 3री सब क्रिटिकल अणुचाचणी घेतली आहे। US डिपार्टमेंट ऑफ एनर्जीच्या नॅशनल न्यूक्लिअर सिक्युरिटीज ॲडमिनिस्ट्रेशनने नेवाडामध्ये सब क्रिटिकल अणुचाचणी घेतली। देशाच्या अण्वस्त्रांसाठी आवश्यक डेटा गोळा करण्यासाठी हे केले गेले आहे। ही चाचणी सब क्रिटिकल प्रयोगासाठी मुख्य भूमिगत प्रयोगशाळेत करण्यात आली। नेक्स्ट आहे दुसरी AI जागतिक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर सोल दक्षिण कोरिया या ठिकाणी। 21 मे 2024 रोजी दुसरी AI जागतिक शिखर परिषद सोलमध्ये आयोजित करण्यात आली। दक्षिण कोरिया आणि युनायटेड किंगडम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली। उद्घाटन प्रसंगी दक्षिण कोरियाचे पंतप्रधान हान डक-सू म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामध्ये सुरक्षिततेला प्राधान्य आहे। दुसऱ्या AI ग्लोबल समिट सोबत एक दिवसीय जागतिक मंच आयोजित केला जात आहे। 21 मे 2024 रोजी AI समिटच्या पहिल्या दिवशी 16 कंपन्यांनी AI तंत्रज्ञान सुरक्षितपणे विकसित करण्याचे वचन दिले। कंपन्यांमध्ये US लीडर गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि OpenAI यांचा समावेश होता। या कंपन्यांमध्ये चीन, दक्षिण कोरिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या कंपन्यांचाही समावेश होता। नेक्स्ट आहे चीनने कोणत्या देशाच्या संरक्षण कंपन्यांवर तैवानला शस्त्रास्त्रे विकण्याबद्दल बंदी घातली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अमेरिका। मे 2024 मध्ये चीनने अमेरिकन संरक्षण कंपन्यांना तैवानला शस्त्रे विकण्यास बंदी घातली आहे। बोईंग आणि इतर 2 अमेरिकन संरक्षण कंपन्यांवर ही बंदी घालण्यात आली आहे। या निर्णयामुळे या कंपन्यांच्या चीनमधील पुढील गुंतवणुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे कान्स फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये पियरे एंजेलिकस एक्सलन्स प्राइज कोणाला देण्यात आला आहे? तर संतोष सिवन यांना। भारतीय चित्रपट निर्माते संतोष सिवन यांना पियरे एंजेलिक्स एक्सलन्स अवॉर्ड मिळाला आहे। कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये मिळालेला हा मान प्रथमच आशियाई व्यक्तीला मिळाला आहे। एंजेलिक्स एक्सलन्स अवॉर्ड एका उदयोन्मुख प्रतिभेला दिला जातो। सिवन हे अमेरिकन सोसायटी ऑफ सिनेमॅटोग्राफरचे पहिले भारतीय सदस्य देखील आहेत। नेक्स्ट आहे पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशाचा अभ्यास करण्यासाठी प्री फायर मोहीम कोणी सुरू केली आहे? तर नासाने सुरू केलेली आहे। नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासाने 22 मे 2024 रोजी दूर इन्फ्रारेड प्रयोग म्हणजे मिशनमध्ये ध्रुवीय तेजस्वी ऊर्जा प्रक्षेपित केली। आर्क्टिक आणि अंटार्क्टिक प्रदेशांचा अभ्यास करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे। मिशनमध्ये ट्विन शूबॉक्स आकाराचे हवामान उपग्रह तैनात करण्यात आलेले आहेत। पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणारे दूर अवरक्त ऊर्जा मोजण्यासाठी थर्मल इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर देखील या मोहिमेचा एक भाग आहे। प्री फायर मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशातून अवकाशात उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेचे प्रमाण आणि त्याचा हवामान बदलावर होणारा परिणाम तपासणे। या मोहिमेच्या यशामुळे ध्रुवीय बर्फाचे नुकसान आणि त्याची समुद्र पातळी वाढवणे आणि समुद्रातील बर्फ कमी होणे यावर होणारी समज वाढेल। तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले, यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।